ठाणे पालिकेच्या तिजोरीने तळ गाठला, उरले फक्त 10 कोटी। 5025 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीने तळ गाठलाय। त्यात केवळ 10 कोटी रुपये शिल्लक असून ठेकेदारांची 17 कोटींची बिलं द्यायला देखील पैसे नाही आहेत। त्यामुळे नवे आयुक्त सौरभ राव यांची डोकेदुखी वाढली असून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। तर अनेक ठेकेदारांना कामाची बिले न मिळाल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे। ही तिजोरी रिकामी होण्यामागे कारण काय? विविध उत्पन्नांच्या माध्यमातून मिळालेले पैसे नेमके गेले तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना पडलाय। ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अत्यंत कमी पैसे शिल्लक राहिल्याने त्याचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते। गेल्या महिन्यातही महापालिकेची अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती। तेव्हा तर पालिका कर्मचाऱ्यांचा पगार निघेल की नाही असं वाटत होतं। आता मार्च अखेर होत असताना पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवत असताना पालिकेने 1200 कोटींवर दायित्व आणलंय, परंतु अद्यापही पालिकेच्या तिजोरीवर त्याचा फारसा चांगला परिणाम झाल्याचं दिसत नाहीये। पालिकेने यंदा मार्च 2022 अखेरपर्यंतची ठेकेदारांची बिले अदा करण्याचं निश्चित केलं होतं। ही बिले 86 कोटींच्या आसपास होती। त्यानुसार यादी तयार करीत बजेट रिवाईज करून 86 कोटींची तरतूद करण्यात आली होती। 20 मार्चपर्यंत पालिकेने 55 ते 65 कोटींच्या आसपास बिले अदा करण्यात आली आहेत, परंतु उर्वरित सुमारे 17 कोटींची बिले अदा कशी करायची असा पेच पालिकेपुढे उभा ठाकलाय। त्यातही केलेल्या कामांची बिले सार्वजनिक बांधकाम विभागात जमा झालेली आहेत। ठाणे पालिकेच्या तिजोरीत सध्या निधीच नसल्याने ठेकेदारांच्या बिलापोटी 17 कोटी द्यायचे कुठून असा पेच पालिकेला सध्या सतावतोय। 2 दिवसांपूर्वी तिजोरीत 12 कोटी होते, तर गुरुवारी ही रक्कम 10 कोटींवर आली आहे। त्यामुळे आता ठेकेदारांची बिले देता येणं शक्य नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। त्यामुळे ही बिले आता पुन्हा स्पिल ओव्हरमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते।